पेठवडगाव नगरपालिकेची सभा नुकतीच पार पडली। अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विद्याताई पोळ होत्या। यावेळी विषयपत्रिकेचं वाचन प्रज्ञा यादव यांनी केलं। सभेला मुख्याधिकारी सुमित जाधव, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। सभेत 9 विषयांसह अनेक मुद्द्यांवरती जोरदार चर्चा झाली। प्रश्नोत्तराच्या तासात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवरती अक्षरशः प्रश्नांचा भडीमार करत धारेवरती धरलं। नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी अधिकाऱ्यांना केबिनमध्ये बसून आदेश देऊ नका, प्रत्यक्ष फील्डवरती जा आणि काम करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा देण्यात आला। नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांनी कचरा वाहतूक गाड्यांमध्ये CNG असूनही पेट्रोल डिझेल भरलं जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत वाहन प्रमुखांवरती गंभीर आरोप केलाय। संबंधित वाहन प्रमुख माहिती देत नाहीत, वारंवार रजेवरती जातात आणि कामात निष्काळजीपणा करतात, असा ठपका ठेवत त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावर सभागृहात आक्रमक भूमिका घेत चौकशी करून निलंबनाचा निर्णय घेण्यात आला। शासकीय नियमानुसार 4 वर्षांनी घरभाड्यात 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अन्यथा शासनाकडून थेट कर आकारणी होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला। नगरसेवक अजय थोरात आणि संतोष चव्हाण यांनी नागोबावाडी क्रीडांगण सुशोभीकरणातील तांत्रिक चुका निदर्शनाला आणून दिल्या। यावर मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचं आश्वासन दिलं। तसंच सभेत कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करावी आणि बिल देऊ नये अशी मागणी करण्यात आली। पालिका मनुष्यबळ अपुरं असल्यानं बाजार वसुलीचे खाजगीकरण करण्यावरती चर्चा झाली। तसंच मनुष्यबळ पुरवठा निविदा रद्द करून नव्यानं काढण्याचा निर्णय घेण्यात आला। सभेत सुरेखा अनुसे यांनी प्रभागातील शौचालय आणि मंदिराच्या स्लॅबचे ढपले पडत असल्याचा मुद्दा मांडत ढपला पडला की पाडला असा आता उपरोधिक सवाल केलाय। यावरती सभागृहात एकच हशा पेखला। तसंच महत्त्वाच्या पदावरील महिला अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष फील्डवरती लक्ष द्यावं, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी दिल्या। आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागानं कामे तात्काळ मार्गी लावावीत, असा आदेश उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांनी दिलाय। सभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली।